शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणीतील 432 लाभार्थ्यांना घरकुले मिळणार, यादीनुसार घरकुले देणार असल्याचे सांगितले। घरकुल प्रकल्पातील निप्पाणी पटणकोडी शहरात आवारातील संकुलात एकूण 600 घरकुले तयार आहेत। त्यापैकी 432 लाभार्थ्यांना 4 हप्ते म्हणजे आपल्या वाट्यांची पूर्ण रक्कम भरल्या आहेत। त्या लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार ड्रॉऐवजी त्यांच्याकडून आलेल्या 12 लाभार्थ्यांना यादीनुसार घरकुलांचे हस्तांतर होणार असल्याची घोषणा आमदार शशिकला जोल्ले यांनी केल्या। मंगळवारी दिनांक 17 रोजी सायंकाळी पटणकोडी आवारातील घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी लाभार्थी अर्जधारकांचा उपस्थित बैठक झाली। आयुक्त गणपती पाटील यांनी स्वागत केले। 12-12 नुसार लाभार्थ्यांना कुटुंबियांची यादी त्वरित मिळाल्यास गुढीपाडव्याला घरकुल हक्कपत्रांचे वितरण होईल असे सांगून आमदार जोल्ले म्हणाले। पटणकोडी साईटवर एकाच ठिकाणी 1812 घरकुले होणार आहेत। अनेक घरकुले तयार होते, पण कित्येक कारणामुळे वर्षानुवर्षे ग्रुप करून हे करा, 12-12 लोकांचा ग्रुप करून करा म्हटलं, परंतु 12-12 कोण पाहिजे तुम्हीच ग्रुप करून आम्हाला द्यायचं। आम्ही दिले नाव बरोबर ओके। हस्तांतर लांबत होते। घरकुले तयार झाल्यानंतर येथे रस्ते, गटारी, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा नव्हत्या। सुविधा निर्माण झाल्याने येथे प्रशस्त वातावरण निर्माण झाले असून हायटेक कॉलनी निर्माण झाली आहे। एका ब्लॉकमध्ये 12 घरकुले आहेत। दोन्ही ब्लॉकच्या मध्ये पेविंग बसविली जाईल। शिवाय संकुलातील महिलांना रोजगार मिळावा, त्यांना बाहेर जावे लागू नये यासाठी लघु उद्योग प्रकल्प उभारले जातील। घरकुलापासून वंचित असणाऱ्या शहरातील हजारो लोकांना घरकुलांची प्रतीक्षा लागून होती, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राज्यातील भाजप सरकारच्या प्रयत्नामुळे वंचितांना हक्कांचे घरकुल मिळणार आहे। यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना ड्रॉ पद्धतीने की आपल्या इच्छेने 12 कुटुंबियांच्या यादीनुसार अशी विचारणा आमदार जोल्ले यांनी यावेळी बहुतांशी 12 कुटुंबियांच्या यादीनुसार घर देण्याची मागणी केली आहे। अजूनही शहरात जे घरकुलापासून वंचित आहेत अशांनाही घरकुलासाठी पालिकेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, संतोष सांगावकर, राजू गुंदेशा, महेश सूर्यवंशी, अभि कासार, रवी कदम यांच्यासह लाभार्थी नागरिक उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। की आम्ही गेल्या वर्षापासून सांगत होतो की वितरण करतो, आज करतो, उद्या करतो म्हणून, तर आमच्या ज्या नगरसभेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, आमच्या सगळे नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, सगळ्यांनी खूप प्रयत्न केलो। आम्ही देखील खूप प्रयत्न केला, परंतु थोडंसं अडचणी येत गेल्या। कारण बघा, एक घर तुमच्या हातात आम्ही किल्ली देताना तिथं रस्ता होणं गरजेचं आहे। रस्ता झाला नाही तर तुम्हीच आम्हाला शिवा देणार। तिथं गटरी होण्याचं आवश्यक आहे, तिथं पाण्याचा पुरवठा होणं आवश्यक आहे, तिथं लाईट येणं आवश्यक आहे, आणि हे सगळं व्यवस्था करून तुमच्या हातात किल्ली दिली तर तुम्ही इथं आल्यानंतर खूप सुंदररित्या तुम्ही तुमचं पुढचं जीवन करू शकताय। परंतु असा अडचणी येत गेल्या की गटर सुरू केला तोपर्यंत रस्ता पेंडिंग पडला, रस्ता सुरू केला तोपर्यंत पाण्याचा पेंडिंग पडला, असं काय नाही काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येऊन 1 वर्ष हे पुढे होत चाललं। म्हणून आज आम्ही काय केलं, काही होऊ दे, परंतु हे संपूर्ण पाठ 2 महिन्यामध्ये आम्ही इतका पाठ लागलं। आपले कमिशनर गणपती देखील त्यांना रोज उठून 10 फोन करून, कारण मी सगळीकडे पळापळ करू शकत नाही, ऑफिशियली त्यांना पळापळ करायला लावलं। आमच्या सर्व नगरसेवकांनी त्याचं पाठलाग केले आणि आज तुमचं सगळं देखील कंप्लीट झालंय। रस्ता झालाय, गटरी झालाय, पाण्याचं व्यवस्था झालंय, लाईट व्यवस्था झालंय, घरांना रंग देखील आपण करून इथं सज्ज केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही 4 हप्ते भरलेले सर्वजण इथं लाभार्थी आहात। कोणी 4 हप्ते भरलं, कोणी 3 हप्ते भरलं, कोण 2 हप्ते भरलं, कोण 1च हप्ता भरला। इथं कितीही तुम्ही लाभार्थी या, कमीत कमी बघा 1800 बघा, तुम्ही रान मानू नका पुरुष मंडळी, कारण फारसे लोक काय असतात, दारुडा नवरा पण असतोय, घरात छळणारा नवरा पण असतोय, सगळे चांगलंच आहेत असं नाही, परिस्थिती खूप कठीण आहे, गंभीर आहे। म्हणून प्रधानमंत्रीजींनी, मोदीजींनी विचार केला, पुरुषांच्या नावावरती घर करण्यापेक्षा महिलांच्या नावावर, जागाच नाही अशा बहिणी काय करणार, जागाच नाही अशा कुटुंबात काय करणार। तर मोदीजींनी विचार केला की सरकारी जागा कुठे आहे तिथं
तुम्ही G+1, G+2, G+3 अशा पद्धतीनं त्या माता बहिणींना त्यांचा शेवटचा श्वास इच्छापूर्त व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या निपाणीला देखील कमीत कमी 2000 घरांचं एक योजना प्रधानमंत्री आवास योजना म्हणून हे घरकुलांचं योजना आपण अण्णांच्या मदतीनं आणि त्यावेळेला मी आमदार पण होतो, आमचं सरकार पण होतं, तर हे आपल्या निपाणीला आम्ही मंजूर करून आणलं होतं आणि ते स्वप्न आज तुमचं सगळ्यांचं साकार होण्याच्या मार्गावरती आहे आणि नक्कीच युगादीचा एक तुमचा नवीन वर्षाचा एक भेट म्हणून हे घरं तुम्हाला आज आपण वितरण करायचं ठरवलेलं आहे. प्रधानमंत्रीजींचं स्वप्न बघा कुणाच्या नावावर आहे तो हे घर? कन्नडमध्ये बसवेश्वरांनी सांगतात, ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾದ ಭಕ್ತಿ ಹಿತವಾಗಿ ಪುದು ಶಿವಂಗೆ सतीपतीಗಳು ಒಂದಾಗದ भक्ती हालोळू विषय धरिಸಿದಂತೆ काना रामनाथ म्हणतात. म्हणजे सतीपती दोघं छान असलं तर घरातच स्वर्ग असते आणि तुम्ही दोघं जण रोज उठून भांडायला लागलं तर नरक मेल्यावर आम्ही बघत नाही, घरातच आम्ही बघतोय. म्हणून तुमच्या नावावरती तुमच्या सुरक्षतेसाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी मोदी साहेबांनी अख्ख्या भारतातला जितका अशी घरं दिली ते सगळं महिलांच्या नावावरती आज तुम्हाला